कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर ताईनं आज आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. मला मार्केटमध्ये काही सामान वगैरे आणायचं आहे. तर आता मी मार्केटला जाणार आहे आणि नंतर समोरचं जे काही आहे ते मी दाखवणार आहे. तर चला मार्केटला जाऊया. हे बघा किती छान झाले झाडं ताईनं, आणि कढीपत्त्याचं झाड पहा किती छान झाला बकेटमध्ये. आणि हा मनी प्लांट बघा असा लावला मी. हा मनी प्लांट इथे होता कूलरवर, तर आता मी असा लावून घेतला दाराजवळ. तर चाललो आता मार्केटला. तर ताईंनो हे आता आम्ही आलो आहे बुधवार बाजारमध्ये. तर हे बघा अशा प्रकारे हे इथली बघू ना मिरची. बुधवार बाजारमध्ये आलेला आहे आम्ही. तर ताईंनो बुधवार बाजार याला म्हणतात कारण हा बुधवारी हा बाजार भरतो, म्हणून याला बुधवार बाजार असं म्हणतात. तर आज आम्ही काही वस्तू घ्यायच्या आहे म्हणून आता मला चाललो आम्ही बुधवारमध्ये. तर ह्या मिरची मार्केटमध्ये आली आहे. अशा प्रकारच्या मिरच्या आहेत. कसे दिले मिरच्या? 320. आणि हे 300 रुपये. ब्लॅक सीड आहे 334. तिखट आहे का? तिखट आहे का हे? ही मिरची घेतली ताईंनो मी. ताईंनो आता मी भांड्याच्या दुकानामध्ये आलेली आहे. मला आयरनची कढई घ्यायची आहे. तर ते बघत आहे मी. चांगली क्वालिटीची लागते ना. वाली काढून नाही. क्वालिटी हां भाजी वगैरे बनवण्यासाठी भाजीवाडी आपल्या दोघांसाठी होते ना. होते का तेवढी? साईज ठीक आहे. ही छोटी तर नाही होणार? पूर्ण मीडियम नाही खायच्यापेक्षा. इसके और उसके बीच वाले नहीं है क्या कोई? 3 साइज वाले. तर ताईंनो आता मी मार्केटमध्ये गेली होती. तर हे मिरच्या घेतल्या मी ह्या अशा. आणि ही 1 किलो मिरची घेतली, पटना मिरची. ही अशा प्रकारची पटना मिरची आहे. आता उद्या त्याला वाळवणार आहे आणि तिखट वगैरे बनवणार आहे. आणि ही आहे भिवापुरी जांभूळघाटी मिरची घेतलेली आहे 1 किलो. तर ह्या दोन्ही मिरच्या 1-1 किलो घेतलेल्या आहेत. आणि उद्या अष्टमी आहे म्हणून अष्टमी भगवंतासाठी हे पुष्प पण घेतलेले आहे उद्या मूर्तीसमोर सजवायला भगवंताला. याच्यात पण गुलाबाचे फुलं घेतलेले आहे. आणि हे आयरन कमी जर आपल्याला आयरन कमी असली आपल्या शरीरामध्ये तर त्याच्यासाठी म्हणून मी ह्या लोखंडाच्या कढया घेतलेल्या आहेत 2. तर भाजी बनवण्यासाठी अशा प्रकारे ही एक कढई आहे.
आणि ही पण एक कढई घेतलेली आहे. तर मी म्हटलं थोडी जर भाजी असली तर ह्या कढईमध्ये बनवणार आणि थोडी जास्त भाजी असली तर ह्या कढईमध्ये बनवणार. तर ह्या दोन्ही भाज्या मिळून दोन्ही कढया मिळून 580 रुपयाच्या झालेल्या आहेत. तर मी म्हटलं की त्यांना चांगल्या क्वालिटीची दाखव म्हटलं कढई. तर त्यांनी ह्या छान क्वालिटीच्या कढया दाखवल्या आणि छान आहे अशा प्रकारे. तर ताईंनो अशा प्रकारे आजची माझी खरेदी होती. तर आता तिखट पण संपलेलं होतं, थोडंसं तिखट आहे म्हणून मी मिरच्या तुरंत आणलेल्या आहेत. बाकी आपल्या वर्षभराचं तिखट नंतर पुढच्या महिन्यात मी बनवणार आहे. हे बघा ताईंनो अशा प्रकारे पुष्प सजवून घेतले आहे. आता उद्याची अष्टमी आहे तर असे पुष्प सजवून घेतलेले आहे, कारण सकाळी सकाळी पूजा वंदना असते. काल मी मार्केटमध्ये गेली होती आणि मिरच्या वगैरे घेऊन आणले. तर आज हा दुसरा दिवस आहे. तर मी आता ह्या मिरच्या वगैरे वाढवणार आहे आणि त्याचे ते काचोऱ्या वगैरे काढून घेणार आहे आणि घरीच मिक्सरमध्ये तिखट बनवणार आहे, कारण जास्त मिरची नाही आहे त्याच्यामुळे काही दळाला वगैरे देणार नाही आहे. मी स्वतःच घरी बनवणार आहे त्याच्या काचोऱ्या वगैरे काढून मिक्सरमध्ये. तर आता मी हे मिरच्या वगैरे टाकणार आहे. तर ह्या गॅलरीमध्ये खूप छान ऊन असते आणि वाढवायला पण खूप छान आपल्या वाढवणीच्या वस्तू खूप छान वाढतात दिवसभर ऊन असल्यामुळे. आणि जागा पण भरपूर आहे तर खूप साऱ्या वस्तू पण वाढवता येतात. तर आता 11 वाजले आहे सकाळचे आणि ऊन पण भरपूर आलेली आहे इथं आणि दिवसभर ऊन राहणार आहे. सगळं वाढवून घेणार आहे आणि नंतर याच्या काचोऱ्या वगैरे काढून घेणार आहे आणि नंतर ते बनवणार आहे तिखट. आता बाकीचे कामं करून घेणार. तर मशीनमध्ये असे कपडे पण धुवायला टाकून घेते. तर ताईंनो आता मशीनमध्ये कपडे वगैरे टाकून झाले आणि आता भांडेवाली बाई येत नाही म्हणून मी रात्रीचे भांडे रात्रीच घासून ठेवते, ओटा वगैरे स्वच्छ करून ठेवते. आणि आता सकाळी डब्याचेच फक्त भांडे आहेत हे. आणि तर काल मी ही कढई घेतली आयरनची. तर ते सुमितला बरं वाटत नव्हतं थोडं, तर त्याचं बॉडी चेकअप केली ब्लड सॅम्पल देऊन. तर त्याच्यामध्ये त्याला आयरनची कमी वाटली. तर म्हणून मी त्याच्यासाठी खास म्हणजे ही कढई आणली. याच्यामध्ये डब्याच्या भाज्या वगैरे बनवून देते.
तर तसे पालेभाज्या वगैरे, पालकची भाजी, याचा ज्यूस वगैरे काढून देते, पालकची डाळ भाजी वगैरे बनवते आणि बाकी काही फळं वगैरे खायला देते त्याला, जे आयरन मिळतात त्या फळातून त्या. पण ही कढई पण त्याच्यासाठीच खास म्हणून आणलेली आहे मी. तर आता जास्त काही भांडे वगैरे नाही आहे, तर भांडे घासून घेते थोडेसे. मशीनमध्ये कपडे टाकून घेतले. मुलं किती मोठे झाले तरी मुलांकडे खूप लक्ष द्यावं लागतं. त्यांचं काय आहे, त्यांच्या तब्येतीची पण काळजी घ्यावी लागते आणि स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घ्यावी लागते आपल्याला. तर ताईंना आता हे अशा मिरच्याचे हे काचोऱ्या अशा काढून घेणार आहे आणि मग दळणार आहे हे मिरची आणि मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे तिखट. आता माझ्याकडे तिखट थोडंसंच राहिलेलं आहे म्हणून आता हे मी याचं तिखट बनवून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या काचोऱ्या काढून घेणार आहे. तर ताईंना आता ह्या मिरच्या अशा मस्त सुकलेल्या आहेत बघा. तर आता ह्या मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि याचं तिखट बनवून घेणार आहे. तर ताईंना आता मिक्सरमध्ये हे मिरची मी बारीक करून घेणार आहे भांड्यामध्ये. पण मी आता ते दाखवू शकणार नाही कारण मिक्सरचा खूप आवाज येतो म्हणून. तर मी आधी हे सगळं बारीक करून घेते तिखट आणि मग तुम्हाला दाखवते. तर ताईंनो अशा प्रकारे मी हे मिक्सरमध्ये असे तिखट दळून घेतले आहे आणि ही पटना मिरचीचं तिखट आहे आणि हे आहे भिवापुरी मिरचीचं तिखट आहे हे. आणि दोन्ही तिखट मी असं दळून घेतलेलं आहे बघा. तर ताईंनो अशा प्रकारे मी मिक्सरला ह्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि तिखट बनवून घेतलेलं आहे. तर या आधीच्या व्हिडिओला माझ्या ताईंनी मला लाईक केलं आणि नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि कमेंट पण केला. ह्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि आता ह्या व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला माझ्या लाईक करा, नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि
पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.